या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत भाजप नेते आशिष शेलार यांनी सरकारवर केलेल्या टीकेची बातमी। आशिष शेलार यांनी सरकारवर हल्लाबोल केला। राज्य सरकार अराजकतेच्या दिशेने जात आहे, साक्षीदारांवर हल्ले वाढतायत। चिंकू पठाण सह्याद्रीवर भेटतो, सह्याद्री हे काय हा काय वसुलीचा अड्डा आहे का असा प्रश्न देखील आशिष शेलार यांनी उपस्थित केला। सुनील पाटील बाबत देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगावं, आम्ही सांगितलं तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही। आर्यन खान प्रकरणी एकपात्री प्रयोग सुरू आहे आणि हा वाईट प्रयोग सुरू असल्याचं देखील आशिष शेलार यांनी म्हटलं। आपण पाहतो आशिष शेलार यांनी काय म्हटले बघा। आशिष शेलार यांनी सरकारवर हल्लाबोल केला, राज्य सरकार अराजकतेच्या दिशेने जात आहे असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। साक्षीदारांवरती हल्ले वाढतात आणि चिंकू पठाण सह्याद्रीवर भेटतो म्हणजे सह्याद्री हा काय वसुलीचा अड्डा आहे का असा प्रश्न देखील त्यांनी विचारलेला आहे। आशिष शेलार यांनी सवाल उपस्थित केल्याचं आपण पाहतोय। सुनील पाटील हे एक नाव जे क्रूज ड्रग्ज प्रकरणामध्ये पुढे येताना दिसतंय, त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच सांगावं किंवा राष्ट्रवादीने याबद्दलचं उत्तर द्यावं। आम्ही सांगितलं तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही। आर्यन खान प्रकरणी एकपात्री प्रयोग सुरू आहे आणि हा प्रयोग वाईट असल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। चिंकू पठाण कुठे भेटतो तर सह्याद्रीवर भेटतो आणि तेही कशासाठी तर प्रोटेक्शन मनी देण्यासाठी। सह्याद्री हा काय वसुलीचा अड्डा आहे। माझ्या माहितीप्रमाणे 20 हस्तक त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवर अटक झाली आणि त्यातून वाचवण्यासाठी हे प्रोटेक्शन मनी मागितलं गेल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलंय, तसा आरोप त्यांनी केला। आर्यन खान प्रकरणात जो एकपात्री प्रयोग सुरू आहे तो किती वाईट आहे, तो तरुणांना बिघडवणारा, ड्रग्सच्या विळख्यात अडकवणारा असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। आशिष शेलार यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यातनं अतिशय गंभीर स्वरूपाच्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत। राज्य कोणत्या दिशेने चाललंय हेच कळत नाहीये, साक्षीदारांवरचे हल्ले वाढत चाललेत, राज्यातलं सरकार अराजकतेच्या दिशेने जात आहे असं त्यांनी म्हटलंय। राज्यात बिदिली माजली आहे असं देखील त्यांनी म्हटलंय आणि दाऊदचा हस्तक चिंकू पठाण हा लॉकडाऊनमध्ये जनता लॉकडाऊनमध्ये त्यांची मीटिंग कुठे होती आणि ती थेट सह्याद्रीमध्ये होती असं देखील त्यांनी म्हटलंय। तो सह्याद्रीवर भेटतो आणि ते कशासाठी तर प्रोटेक्शन मनी देण्यासाठी असा आरोप आशिष शेलार यांनी केलेला आहे आणि त्यामुळे सह्याद्री हा काय वसुलीचा अड्डा आहे का असा देखील प्रश्न उपस्थित करत अनेक मुद्दे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला। माझ्या माहितीप्रमाणे 20 हस्तक त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवर अटक झाली आणि त्यातून वाचवण्यासाठी हे प्रोटेक्शन मनी मागितलं गेलं असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलं आणि त्यातून काहींना अटक झाली म्हणून एनसीबीवर उपटे काढले जात आहेत। आर्यन खान प्रकरणात जो एकपात्री प्रयोग सुरू आहे तो किती वाईट आहे आणि तो तरुणांना बिघडवणारा, ड्रग्सच्या विळख्यात अडकवणारा आहे आणि सुनील पाटील हा कोण आहे, हा धुळ्याचा नेमका कोण आहे असा देखील प्रश्न त्यांनी विचारला आणि त्याच्याबद्दल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगावं तो कोण आहे, नाहीतर आम्ही सांगायला लागलो तर शौचाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। भाजप नेते आशिष शेलार यांनी काय टीका केली पाहूया। हा धुळ्याचा जो सुनील पाटील आहे याचा राष्ट्रवादीशी थेट संबंध काय, अजूनही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांना आणि नेत्यांनाही संधी देतो। गुमानपणे कबूल करा, नाहीतर इतक्या गोष्टी आता आमच्या हाताला लागल्यात की तुम्हाला बाथरूम नाही, बाथरूमच्या आतमध्ये शौचगृह असतं तिथून बाहेर तोंड दाखवता येणार नाही। राज्यातले तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे दाऊदच्या हस्तकाला आणि आरोपीला चिंकू पठाणला सह्याद्रीवर भेटतात प्रोटेक्शन मनी ठरवण्यासाठी। सह्याद्री काय आता वसुलीचा अड्डा झालाय तर दाऊदचा हस्तक आरोपी चिंकू पठाण, करीम लाला यांच्या आरोपींना तुम्ही अटक करायची हिम्मत कशी करता प्रश्न उपस्थित करतात राज्य सरकारमध्ये बसलेले तत्कालीन गृहमंत्र्यांचा पक्ष आणि गृहमंत्री तत्कालीन। आर्यन खानच्या प्रकरणात जे गेले महिनाभर चालू आहे ना तो एकपात्री प्रयोग किती घातक आहे आज स्पष्ट झालं। हा एकपात्री प्रयोग राज्याला बदनाम करणारा, राज्यातील युवकाला एका अर्थाने पुन्हा एकदा नशेच्या खाईत घालणाऱ्यांची वकिली करणारा ठरलेला आहे।
याबद्दल आपण बोलणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे आपल्याबरोबर आहेत. महेश तपासे, आशिष शेलारांनी जे आरोप केलेले आहेत, काय म्हणणं आहे आपलं त्याबद्दल? आमचे मित्र आशिष शेलारांनी जे आरोप केले ते पूर्णपणे चुकीचे, बिनबुडाचे आणि त्याला कुठलाही आधार नाही, कुठली दिशा नाही. फक्त आपल्या कॅमेरासमोर काहीतरी बोलायचं म्हणून त्यांनी ते आरोप केले. सुनील पाटील हा जो धुळ्याचा रहिवासी त्याचा राष्ट्रवादी सोबत जोडण्याचा त्याचा प्रयत्न अतिशय केविलवाणा प्रयत्न आहे. तो कुठला तालुका स्तरातला कार्यकर्ता नाही, तो जिल्ह्याचा कार्यकर्ता नाही, तिने ग्रामपंचायत आमच्या पक्षातनं लढवली नाही, तिने जिल्हा परिषद लढवली नाही. कुठल्या आधारावर तुम्ही त्यांना राष्ट्रवादीचा नेत्याने कार्यकर्ता मला माहिती नाही. म्हणजे सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नाहीच महेशजी? नाही, त्याच्या उलट त्यांनी जयदीप राणा जो ड्रग माफिया आहे, जो जेलमध्ये आहे, त्याचे फोटो कसे काय त्याच्याबद्दल थोडं स्पष्टीकरण द्यावं ना. नवाब मलिकाने जो प्रश्न विचारला की जयदीप राणा नावाचा एक ड्रग माफिया ज्याचे फोटो माजी मुख्यमंत्र्यांसोबत, म्हणजे आम्ही फार आदराने त्यांच्याकडे बघतो, अतिशय एक नॉन करप्ट छवी ज्यांची आहे, यांच्याबरोबर ज्या त्याचा फोटो घडतो त्या स्वाभाविक मनामध्ये की ह्याचा यांच्यासोबत काय संबंध आहे, याचं तर उत्तर देतच नाही. आता सुनील पाटील कोण कुठला कार्यकर्ता आणि कोण कुठला रहिवासी, तुम्हाला काय करायचं ते करा, त्याचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही. आणि चिंकू पठाण हे जे नाव घेतलं जाते ते काय नेमकं? आता चिंकू पठाणच्या बद्दल कसला नवीन शोध लावलाय आम्हाला त्याची माहिती नाही. मी माहिती घेऊन त्याच्यावर सविस्तर चर्चा करीन. म्हणजे त्यांनी जे आरोप केलेले त्याला कुठलाही आधार नाही असं आहे. मी सुनील पाटीलच्या संदर्भामध्ये स्पष्टपणे सांगतो, तो राष्ट्रवादीचा ना तालुकास्तरीय कार्यकर्ता आहे ना जिल्हास्तरीय कार्यकर्ता आहे. कुठलीही निवडणूक त्यांनी पक्षाच्या चिन्हावर लढवलेली नाही. त्याच्यामुळे राष्ट्रवादीचं नाव गोवण्याचा एक केविलवाणा प्रकार भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आता हा चिंकू पठाण कोण आहे याच्या संदर्भात मी आता तुमच्या टीव्हीवरच ऐकलं. आज दीपावली आणि भाऊबीजेच्या निमित्तानं मी कौटुंबिक कार्यक्रमात दिली आहे, परंतु सविस्तर आहे ह्याचंही उत्तर आम्ही देऊ. बरं, पण महेशजी अगदी जाता थोडक्यात आशिष शेलारांचा आत्मविश्वास तेवढा टोकाचा आहे. ते असं म्हणतायत की आम्ही जर सुनील पाटील बद्दल बोलायला सुरुवात केली तर आपण शौचालयाच्या बाहेर देखील पडू शकणार नाही, म्हणजे तोंड दाखवायला देखील जागा राहणार नाही. म्हणजे असं काय नेमकं त्यांच्याकडे की ते हवेतच बाण मारतायत? असं आहे, शौचालयाचे एवढे मोठे ते वास्तू विचारत असतील, मला कल्पना नव्हती त्याची. परंतु त्यांना जर काय बोलायचं असेल त्यांनी जरूर बोलावं, त्यांनी बोललेच आहे. आम्हाला त्यांच्या शुभेच्छा, दीपावली निमित्त शुभेच्छा, सगळ्या राज्यातल्या लोकांना शुभेच्छा. परंतु जे काय बोलायचं स्पष्टपणे बोला, त्याच्यावर काहीतरी आधार घेऊन बोला. आता मलिकाने जे आरोप केले त्याला काहीतरी आधार होता, त्याला काहीतरी सपोर्टिंग प्रूफ होते, त्या अनुषंगाने त्याने आरोप केले आणि त्यांच्या व्यक्तिगत संस्थेवर आरोप केले नाही. एनसीबी ही त्याची एक प्रमुख संस्था आहे, त्याच्याबद्दल अतिशय मनापासून आदर आहे. खूप मोठं काम एनसीबीने केलेलं आहे या देशामध्ये मोडण्यासाठी. त्या दृष्टिकोनातून एक दोन व्यक्तिगत स्वरूपाचे म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याच्या वागणुकी संदर्भात किंवा त्याच्या कार्यप्रणाली संदर्भात नक्कीच नवाब मलिकांनी प्रश्न उपस्थित केले आणि भविष्यात त्याचं दोन SIT निर्माण झाले आहेत. केंद्राची एक SIT आहे, महाराष्ट्र पोलिसांची एक SIT आहे. बरोबर जी, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर राष्ट्रवादीच्या वतीने तरी आता महेश तपासेंनी पूर्णपणे असं स्पष्ट केलेलं आहे की जे आरोप आशिष शेलार या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करताना दिसतात त्याला कोणत्याही प्रकारचा आधार नाही आणि याचं सविस्तरपणे नंतर आम्ही उत्तर देऊच, पण हे सगळे आरोप खोटे असल्याचं त्यांनी म्हटलं. आपण पाहतोय क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता आणखी एका व्यक्तीची एंट्री झाली आहे. सुनील पाटील हा ड्रग्ज पार्टीचा मास्टर माइंड असल्याचा आरोप मोहित भारती यांनी केला. सुनील पाटील हा राष्ट्रवादीचा नेता असल्याचा दावाही त्यांनी केला. ड्रग्ज पार्टी आणि कारवाई जी आहे ती सुनील पाटील यांनी घडून आणल्याचंही भारतीय म्हणाले. एवढंच नाही तर मंत्र्यांनी शाहरुख खानकडून वसुली करायची होती मंत्र्यांना, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी भाजप आणि एनसीबीला बदनाम करण्यासाठी खोटे आरोप केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारचं ड्रग्ज प्रकरणाला संरक्षण तर नाही ना, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. इसका पूरा मास्टरमाइंड है सुनील पाटिल. नाम आप गौर से लिखिएगा, सुनील पाटिल. सुनील पाटिल जो है वो नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी एनसीपी, मैं आपको सामने बोलूँगा, सुनील पाटिल नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी एनसीपी
के फाउंडेशन से जुड़े हुए सदस्य हैं। ये आप फोटो गौर से देखिएगा, सुनील पाटिल जी का फोटो है जो धुले से आते हैं। 20 साल से राष्ट्रवादी पार्टी से इनके संबंध रहे हैं। 20 साल से इनके राष्ट्रवादी पार्टी से संबंध रहे हैं। महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री जो अरेस्ट हुए अनिल देशमुख जी, उनके बेटे ऋषिकेश देशमुख के ये जिगरी दोस्त हैं। पूर्व गृह मंत्री आर पाटिल जी के साथ इनके काफी करीब के संबंध रहे हैं और महाराष्ट्र में नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी, राष्ट्रवादी पार्टी के सभी नेताओं के, सभी मंत्रियों के ये घर के सदस्य जैसे हैं। ये मैं कोई आरोप नहीं लगा रहा हूं, ये मैं आपके सामने सच्चाई बता रहा हूं। और इन्फोर्समेंट डायरेक्टर की जो कार्रवाई अनिल देशमुख जी के ऊपर चालू है, उसके अंदर भी सुनील पाटिल जी का पूरा रोल डिफाइंड है। कैसे महाराष्ट्र के होम मिनिस्टर के खाते के अंदर अधिकारियों की बदली के पैसे सुनील पाटिल लेते थे। सुनील पाटिल ने बोला उसका नाम है किरण गोसावी। जी हाँ, ये वही किरण गोसावी है। सुनील पाटिल ने व्हाट्सएप पे किरण गोसावी का नंबर सैम डिसूजा को भेजा। किरण गोसावी का नंबर सैम डिसूजा को भेजा और बोला इसको आप एजेंसी के साथ मिलवा दीजिए, इसको आप अधिकारी के साथ मिलवा दीजिए और ये कोऑर्डिनेट वहाँ से केस को आगे करेंगे कि कैसे कैसे इनके पास लीड है। और पूरी जानकारी किरण गोसावी एनसीबी के अधिकारी वी सिंह को देंगे। ये खुद में एक बहुत बड़ा खुलासा है और खुद में एक बहुत बड़ा प्रश्न है। जिस हिसाब से एक अधिकारी के ऊपर पिछले 1 महीने पे आरोप लगते रहे कि भारतीय जनता पार्टी के साथ बैक होकर हैंड टू हैंड होकर ये कार्रवाई हुई, इसमें ना भारतीय जनता पार्टी का कोई लेना देना है, ना कोई भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता का लेना देना है। ये प्रूफ होता है कि किरण गोसावी सुनील पाटिल का आदमी है, प्रभाकर सेल किरण गोसावी का ड्राइवर है, वो भी सुनील पाटिल का आदमी है, मनीष भानुशाली वो भी सुनील पाटिल का आदमी है, सैम डिसूजा सुनील पाटिल का दोस्त है। तो एक एफिडेविट जो रेड के बाद बना कि जिसके अंदर बहुत बड़ा प्रश्न मैं आपसे सामने पूछ रहा हूं, जिसके अंदर सुनील पाटिल का आदमी बोलता है कि उसके आदमी खड़े थे, 25 करोड़ रुपए उसने एक अधिकारी के नाम पे मांगा, जो अधिकारी का दूर दूर तक किसी के साथ कोई लेना देना नहीं है। ये बात प्रूफ होती है कि ये पूरा एक सिंडिकेट, एक पूरा षड्यंत्र, बड़ी कॉन्स्पिरेसी रची गई। आणि या सगळ्या आरोपांनंतर आता नवाब मलिक यांनी ट्विट केलं। त्यांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय बघा, समीर दाऊद वानखेडेच्या निकटवर्तीयाने नुकतीच पत्रकार परिषद घेतली। ही पत्रकार परिषद दिशाभूल करणारी, लक्ष भरकटवण्यासाठी होती। मी उद्या सत्य जनतेसमोर मांडेन, असं ट्विट त्यांनी केलं। पुन्हा एकदा या ट्विटवरती एक नजर टाकूयात। या ट्विटमध्ये काय त्यांनी म्हटलंय बघा, समीर दाऊद वानखेडेच्या निकटवर्तीयाने नुकतेच पत्रकार परिषद घेतली। ही पत्रकार परिषद दिशाभूल करणारी, लक्ष भरकटवण्यासाठी होती। मी उद्या जनतेसमोर सत्य मांडेन, असं नवाब मलिक यांनी म्हटलंय। नवाब मलिक यांचा आपण ट्विट बघतोय, म्हणजे या ट्विटवरनं एक लक्षात येतंय की उद्या लवकरच नवाब मलिक काहीतरी वेगळा खुलासा या ठिकाणी करणार आहेत। या विषयाला घेऊन पुन्हा एकदा नवाब मलिक पत्रकार परिषद घेऊन नेमका आता काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।
1971 मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धातील विजयाचा आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. भारताच्या सामर्थ्यशाली बलाढ्य लष्कराचा कणा म्हणजे इंडियन आर्मी. शत्रूच्या काळजात धडकी भरवणारं एक नाव म्हणजे भारतीय लष्कर. 1962, 1965, 1971 कारगिल अशा अनेक युद्ध मोहिमांमधल्या भारताच्या शूर जवानांच्या शौर्यगाथा ऐकल्या की प्रत्येक भारतीयाच्या धमन्यांमधून देशाभिमान सळसळू लागतो. आणि याचबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ब्रेक नंतर घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर बातमी आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा अजूनही निघालेला नाहीच आहे. एसटीचं सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची जी काही मागणी होती त्या विषयाला घेऊन खरं तर आता एसटी कर्मचारी संघटना आपल्या भूमिकेवरती ठाम आहे. बरं, ही मागणी जी आहे ती कैक वर्षांपासूनची आहे आणि याबद्दल अजूनही काही निर्णय होऊ शकलेला नाही आहे. कारण एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार वेळेवरती त्यांचा पगार न होणं, इतर त्यांच्या सोयी सवलती या सगळ्या विषयांना घेऊन लढावं लागतंय. गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एसटी, तशी या एसटीला अनेक वर्षांची परंपरा आहे. आणि आपण पाहिलं की प्रवाशांसाठी कायम 362 दिवस कोणत्याही परिस्थितीत धावणारी ही एसटी, या कर्मचाऱ्यांना मात्र पगार वेळेवर मिळत नाही. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पगार वेळेवर मिळण्याच्या दृष्टिकोनातून किंवा इतरही सोयी सुविधांच्या मुद्द्याला घेऊन किंवा एसटीचंच मुळात याचं विलीनीकरण केलं जावं ही जी काही प्रमुख मागणी होती, ज्यातनं या समस्याच उरणार नाहीत असा जो काही मुद्दा होता, त्या विषयाला घेऊन एसटी कर्मचारी संघटना आपल्या भूमिकेवरती ठाम आहे. त्यांनी संपाचा हत्यार उपसलेलं होतं आणि आता मुंबई हायकोर्टात सोमवारी याबद्दलची सुनावणी होणार आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्याबरोबर आहेत. तुषार, काय माहिती याबद्दल? विशाल, आज खरं तर सर्वांचं लक्ष लागलं होतं सुनावणीकडे की आज एसटी कर्मचाऱ्यांचा जो संप आहे त्या संपाबाबत तोडगा काय निघू शकतो. मात्र आजही एसटी कर्मचाऱ्यांचे जे नेते होते त्यांनी जी कोर्टामध्ये जी आपली बाजू मांडली ते आपल्या मागण्यांवरती अजूनही ठाम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये पूर्ण जरी युक्तिवाद झालेला असला तरी पुन्हा आता सोमवारी सकाळी 10 वाजता जेव्हा कोर्टाचं कामकाज सुरू होईल तेव्हा या संदर्भातली पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. एसटीचे जे नेते होते त्यांना यापूर्वी कोर्टाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या की त्यांचं असं म्हणणं होतं की अत्यावश्यक सेवेमध्ये असणारी एसटी आहे आणि एसटी बंद असल्यामुळे दिवाळीमध्ये नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत असतात, त्यामुळे संप मागे घेण्यात यावा. मात्र एसटी कर्मचारी आपल्या संपावरती ठाम आहेत, त्यांच्या मागण्यांवरती ठाम आहे, त्यामुळे अजूनही तोडगा निघू शकलेला नाहीये. मात्र आता जेव्हा सोमवारी या संदर्भातली पुन्हा एकदा सुनावणी होईल त्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतंय ते पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तत्पूर्वी एसटी कर्मचारी यांच्या ज्या मागण्या होत्या की एसटीचं विलगीकरण झालं पाहिजे, एसटी महामंडळाचं त्यांनी कोणतीही समस्या राहणार नाही, कारण की एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार येत नाही. मात्र एसटीचे जे कर्मचारी असतात कोविडचा काळ असेल किंवा कोणताही आपत्तीजनक परिस्थिती असेल त्यामध्ये आपल्याला एसटी धावताना पाहायला मिळते. मात्र त्या कर्मचाऱ्यांचे होणारे हाल आणि आतापर्यंत जवळपास 27 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली, त्यामुळे आता तरी तोडगा निघावा, मार्ग निघावा यासाठी संपूर्ण राज्यभरातून आपल्याला एसटी कर्मचारी आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. सध्या राज्यातल्या 56 एसटी आगारामध्ये जे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळतात. आणि आताची आपण जर विशाल वेळ पाहत असाल तर राज्यभरामध्ये नागरिक आपल्या गावी जात असतात दिवाळीच्या निमित्ताने, सणाच्या निमित्ताने. मात्र नागरिकांना त्याचा खूप मोठा फटका बसतोय. मात्र एसटी कर्मचाऱ्यांची अशी मागणी आहे की ज्या प्रकारे नागरिकांना फटका बसतोय त्याप्रमाणे आमच्याही तुम्ही घरची दिवाळी आमच्या घरी आम्ही साजरी करू शकत नाहीये, त्यामुळे आमच्या मागण्यांकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. त्यामुळे आज आम्ही जे आंदोलनाचं जे हत्यार उपसलेला आहे किंवा आम्ही जो संप पुकारलेला आहे तो आम्हाला योग्य वाटत नाहीये. मात्र तुम्ही आमच्या मागण्या जर वेळेत पूर्ण केल्या तर आम्ही संप मागे घेऊ. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तुषार. आपण पाहतोय की या संपावर अजूनही तोडगा निघू शकलेला नाहीये. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण केलं जावं, कारण जर ते झालं तर मुळातच वेळेवर पगार न होणं किंवा इतर जे काही एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या आहेत त्या संपतील. त्याच्यामुळे तोच त्यांचा प्रयत्न चाललेला आहे की राज्य सरकारमध्ये एसटीचं विलीनीकरण केलं जावं. आता मुंबई हायकोर्टात सोमवारी याबद्दलची सुनावणी केली जाणार आहे.
पण त्यातच या एस टी महामंडळाच्या कर्मचारी संपामध्ये पहिल्यांदा राजकारण घुसल्याचा गंभीर आरोप कृती समितीने केला. विलिनीकरण मागणीच्या आडून भाजप आमदार गोपीचंद पडळकर एस टी कर्मचाऱ्यांची माथी भडकवत असल्याचा आरोप एस टी महामंडळ कृती समितीने केला. कृती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि पदाधिकाऱ्यांसोबत आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी केलेली ही बातचीत पाहूयात. एसटी महामंडळाचा संप हा एकमुखी असायचा, एक वाक्यात असायचं. जरी संघटना विविध पक्षाशी निगडीत असलं तरी पण एसटी महामंडळाच्या कर्मचारी संघटनेमध्ये एक असायचं. पण पहिल्यांदा असं होतंय की एसटी महामंडळाच्या कर्मचारी संघटनांमध्ये संप पुकारण्यावरून फूट पडलेली आहे. आता आपल्यासोबत एसटी महामंडळाची मान्यताप्राप्त संघटना आहे, तिचे अध्यक्ष आहेत संदीप शिंदे. मला सांगा, पहिल्यांदा महामंडळाचे जे संप आहे तुमचा कर्मचाऱ्यांचा, त्यात फूट पडलेली उघड दिसते, राजकारण दिसते. मला नेमकं काय आहे? हो, निश्चितपणानं राजकारण पहिल्यांदा एसटी कर्मचाऱ्यांच्या नशिबाला आलं ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. खरं तर एसटी महामंडळाचं विलिनीकरण व्हावं ही एकमुखी मागणी सर्व कर्मचाऱ्यांची आहे. त्यासाठी एसटीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कृती समिती अशी स्थापन झाली की राज्यातल्या सगळ्या पक्षांच्या प्रमुख संघटना आम्ही एका छताखाली आलो. गेल्या 19 तारखेला मुंबईमध्ये बसलो आणि मुंबईमध्ये बसल्यानंतर एसटीची सध्याची परिस्थिती 12,500 कोटीचा संचित तोटा, एसटीला डिझेलला पैसा नाही, आमची 7 तारीख खालती आहे, आत्महत्या होतात म्हणून आम्ही सगळ्या संघटना एकत्र बसलो आणि त्यातून 3 टप्पीय कार्यक्रम आम्ही दिला. जे आमचे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि रेट ऑफ इन्क्रीमेंट जो बाकी होता, म्हणजे सैनिक जर मैदानात उतरवायचं असेल तर उपाशीपोटी उतरवता येणार नाही आणि म्हणून आर्थिक विषयावरती दिवाळीपूर्वी आम्ही उपोषणाची नोटीस दिली. उपोषण झालं, एक दिवस सर्व कर्मचाऱ्यांनी अगदी त्याला पाठिंबा भरपूर दिला आणि त्या दिवशी आर्थिक मागण्या काही प्रमाणामध्ये आमच्या मंजूर झाल्या. त्या कृती समितीने ठरवलंय, कृती समितीच्या मागे आम्ही सर्व कामगार आहोत. आमचा आता पुणे जिल्हा, मी पुणे जिल्ह्याचा प्रमुख आहे. पुणे जिल्ह्यामध्ये आमचा एकही डेपो बंद नाहीये, कारण की आम्ही कुठल्या पक्षाचे नाहीये. आम्ही आतमध्ये संघटना बघतो. कृती समितीने जो निर्णय घेतला त्या कृती समितीच्या 4 टप्प्यात कृती समितीने ठरवलेले. नाही, मग मला सांगा, आता संप कोण करते? मग आता काही ठराविक कामगार करतायत. कृती समितीला कृती समितीचा जो निर्णय झालाय, आमचा सगळ्या संघटना एकत्र येऊन जी कृती समिती स्थापन झाली आणि त्याचा जो निर्णय झालाय त्याच्या पाठीमागे आम्ही गेटच्या आत खंबीरपणे उभे राहू. परंतु मध्ये राजकीय शक्ती शिरल्यामुळं लोकांना भडकवलं जाते. विलिनीकरण हा मुद्दा आमचा महत्वाचा आहे आणि त्याच्याशी आम्ही ठाम भूमिका आहे आमची. परंतु आता जे चाललंय ते चुकीच्या पद्धतीने चाललंय, याला आमचं समर्थन नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुढे पाहूयात. 1971 मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धातील विजयाचा आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. भारताच्या सामर्थ्यशाली बलाढ्य लष्कराचा कणा म्हणजे इंडियन आर्मी. शत्रूच्या काळजात धडकी भरवणारं एक नाव म्हणजे भारतीय लष्कर. 1962, 1965, 1971, कारगिल अशा अनेक युद्ध मोहिमांमधल्या भारताच्या शूर जवानांच्या शौर्यगाथा ऐकल्या की प्रत्येक भारतीयाच्या धमन्यांमधून देशाभिमान सळसळू लागतो. अशीच ही शौर्यगाथा आहे 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात वीरचक्राने गौरवण्यात आलेले निवृत्त सुभेदार अंकुश महादेव चव्हाण यांची. पूर्व, पश्चिम, दक्षिण ते 3 दिशाला बघायचे. 180 डिग्री पाठीमागे बघायचं नाही, कोण आला कोण गेला, तेवढं असं बघत राहायचं. आल्या तर टक मारायचा, एकच गोळी, पण कम्प्लीट सीज घेऊन मारायचं त्याला. समजा एक माणसा 10-20 गोळ्या फरफर बरस मारला तर फुकट गेला. म्हणजे एक गोळी एक दुश्मन करके हम पूरा लढाई हासिल किया. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात चव्हाण सेक्शन कमांडर म्हणून कर्तव्यावर तैनात होते. 19 मराठा लाईट इन्फंट्रीचे सुभेदार अंकुश महादेव चव्हाण. भारतीय सैन्याला भैरब नदी पार करून बांगलादेशातल्या खुलना भागात धडक द्यायची होती. समोरून पाकिस्तानी सैनिकांकडून तुफान फायरिंग सुरू झालं होतं. अशा परिस्थितीत अंकुश चव्हाण यांचे 2 सहकारी पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात रक्तबंबाळ होऊन घायाळ झाले.
अंकुश यांनी क्षणाचाही विलंब न करता मशीन गन स्वतः हातात घेतली आणि तब्बल 24 तासांहूनही अधिक काळ युद्धविराम होईपर्यंत ते एकटेच शत्रूची सामना करत राहिले. 24 तास मशीन गनची फायरिंग करणं किती महाकठीण काम आहे याचा अंदाज अनेकांना आला असेल. दारुगोळा मर्यादित असल्यामुळे एक गोळी एक दुश्मन हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शेकडो पाकिस्तान्यांचा खात्मा केला. सुभेदार अंकुश चव्हाण यांना त्यांच्या याच अतुलनीय शौर्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपती व्ही गिरी यांच्याकडून वीरचक्राने सन्मानित करण्यात आलं. एप्रिल नंबर 1 कॅज्युअलिटी झाल्यावरती मी स्वतः हातावर घेतली आणि स्वतः फायरिंग करत राहिलो. मग दुसऱ्या दिवशी पाकिस्तान आमच्यावर कंट्रोल अटॅक करायला लागला, म्हणजे अटॅक सुरू केला अटॅक. मग त्यावेळेस मी त्या स्वतःच गनवरती होतोय. मग त्या गनीस असा फायर केला की एक गोळी एक दुश्मन. एक गोळीला एक माणूस मारला, म्हणजे लाखभर माणसं मारली. कशी दौलतपूर नदी किनारा दाखवला की नाही, त्या नदीतनं होड्या येत होत्या. त्या होड्याला आतमध्ये घेत नव्हतो मी. इकडे आली इकडे फार, तिकडे आली तिकडे फार. आणि आल्यावर ती बंद झाली फायरिंग आणि 6 फायर झाला 1971 का. सुभेदार अंकुश चव्हाण यांनी भारतीय लष्करात 28 वर्ष कर्तव्य बजावलं. केवळ दुसरी इयत्ता शिकलेले अंकुश चव्हाण वयाच्या 21व्या वर्षी म्हणजेच 1962 मध्ये भारतीय सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले. तो त्यांचा अनुभव सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मी 1958 मध्ये मुंबईला गेलो. मुंबईला 4 वर्ष राहिलो. नोकरी नाही पोकरी नाही, अनेक जागा नाही, खाना नाही पिणं नाही. और गोव्याची लढाई सुरू झाली. ते बायनाकलरमध्ये मला दाखवलं लोकांनी, हे लढाई बघा मग. आणि मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की मी त्याला आर्मीत जाऊन एक काम करावा, त्यासाठी मरावा. आणि 1962 मध्ये भरती झालो. लष्करातील या त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या पत्नीची. पण अंकुश यांचं सैन्यात जाणं हे मुळातच त्यांच्या घरच्यांना पसंत नव्हतं. त्यामुळे आपल्या गरोदर असलेल्या पत्नीला घेऊन रातोरात त्यांना घर सोडावं लागलं. माका 7वं महिना चालू होतो मुलगी पाठ. मग ती लढाई सुरू होती, नेमका कॅज्युअली दिला नाही लोकांनी, त्या हमल्या नेऊन सोडला म्हणून. मग मी माका आणून सोडला नाही आणि रात्री आपली बसले नाही, म्हणले मी उद्या जाणार, लढाई सुरू आहे. मग ते लोकांनी हात वर केला नाही, म्हणजे हे ठेवू नको. मग माका आपले उचललं नाही. 3 वाजता रात्री तेव्हा नरड्यात खाली 2-2.5 मैल 3 मैल खाली यायचं लागा. गाडी घोडून नाही काय नाही डोंगरात ना. मग रात्री आपले ते चुलत्याने घेऊन आमका गाडी सोडला नाही. 80 वर्ष वयाचे सुभेदार अंकुश चव्हाण अधूनमधून आपल्या नातवंडांनाही भारतीय सैन्याच्या पराक्रमाच्या कहाण्या सांगतात. आणि ते ऐकवून नातवंडांचाही देशाभिमान अधिक जाज्वल्य करतात. कारण त्यांना तरुण रक्तात पेटवायची असते देशाभिमानाची मशाल. अशा पराक्रमी सुभेदार अंकुश चव्हाण यांना न्यूज 18 लोकमतचा मानाचा मुजरा. यानंतर जय हिंद सन्मानमध्ये वेळ झाली का ब्रेकची, पण ब्रेक नंतर आपण बघणार आहोत अभिनेते समीर चौगुले यांनी जवानांच्या शौर्याविषयी दिलेली प्रतिक्रिया. अंबानी कुटुंबीय मुंबई सोडून जाणार नसल्याचं स्पष्टीकरण रिलायन्स समूहानं दिलेलं आहे. अंबानी कुटुंबियांनी लंडनमध्ये घर खरेदी केलं असून ते त्या ठिकाणी स्थायिक होणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या. परंतु याबाबत रिलायन्सने स्पष्टीकरण दिलं असून या सर्व बातम्या निराधार असल्याचं त्यांनी म्हटलंय. उद्योगाचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठी लंडनमधील या घराची खरेदी करण्यात आली असल्याचं रिलायन्सकडून सांगण्यात आलंय. पुढे बघूया. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी एकत्रित दिवाळी पाडवा साजरा केला. आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे, नवनिर्वाचित आमदार रोहित पवार आणि त्यांच्या पत्नी कुंती पवार उपस्थित होते.
दिवाळी पाडव्याला पत्नी पतीला ओवाळते. पाडव्याचा हाच उत्साह पवारांच्या घरीही पाहायला मिळाला. प्रतिभाताई पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं दिवाळी पाडव्यानिमित्त औक्षण केलं. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांचं औक्षण केलं, तर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे पती सदानंद सुळे यांना ओवाळलं. तर नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांना त्यांच्या पत्नी कुंती यांनी ओवाळलं. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज भाऊबीज साजरी केली. बहीण संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी भाऊबीज साजरी केली आहे. आमदार सुधीर तांबे यांच्यासह तांबे परिवारातील सदस्य उपस्थित होते. घरासमोर लाल दिव्याची गाडी, दिमतीला सरकारी अधिकारी, नोकर चाकर असं सगळं असणारी व्यक्ती मोठ्या रुबाबात समाजात वावरत असते. मात्र याला कायमच अपवाद ठरतात ते विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा हाच साधेपणा जो आहे तो दिवाळीतही दिसून आला. आदिवासी भागात लहान मुलं दिवाळी साजरी करत असताना झिरवाळ यांनीही या लहान मुलांसमवेत दिवाळी गीत गात आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. मोरू त्यावर बसलाय सोग्या मोर, त्यावर धवळा नंदी गाईच्या गोव्यात, धवळा नंदी ओ गाईच्या गोव्यात, त्याला आणा येसन मोती, त्याला आणा येसन मोती ओ त्याला. भाऊबीज हा फक्त एक सणच नाही तर भाऊ बहिणीच्या नात्याचाच एक उत्सव आहे. पाहूयात भाऊबीजेची महती आणि पुरातन काळापासून असलेलं महत्व. आज भाऊबीज आहे. कार्तिक शुक्ल द्वितीया म्हणजेच याला यम द्वितीयाही म्हणतात. यम म्हणजे हा मेसेंजर ऑफ डेथ. तर तो आपल्या बहिणीच्या घरी, तिचं नाव यमुना, यमी, तिच्या घरी तो बरीच वर्ष गेला नव्हता. आजच्या दिवशी तो गेला तिच्या घरी. त्यांनी तिला भेट दिली. तिलाही खूप बरे वाटले की इतक्या वर्षांनी माझा भाऊ तिच्याकडे आला आहे. तर तिने काय केलं, भावाला पाटावर बसवलं, पाटाला भोवती रांगोळी काढली, सुशोभित केलं पाट, फुलं वगैरे सगळी डेकोरेशनमध्ये लावली होती. आणि भावाचं औक्षण करताना तिने ते तबक तयार केलं. ते कसं केलं, तेलाचा दिवा तयार केला. ओके, मंगल तिलकासाठी तिने हे अष्टगंध, कुंकू हे सगळं तयार ठेवलं होतं. अक्षता तयार ठेवल्या होत्या. ही सुपारी ठेवली होती. आपण प्रत्येक पूजेमध्ये सुपारी हे फळ हे वापरतो, हे फार महत्त्वाचं आहे. आणि ही सोन्याची अंगठी. तर मी तुम्हाला सांगणार आहे तिने ते औक्षण कसं केलं होतं आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. याला आपण भाऊबीज असं म्हणतो. आणि यमाने तिला रिटर्नमध्ये काहीतरी गिफ्ट दिलं होतं. म्हणून ती प्रथा आहे की बहिणीने ओवाळल्यानंतर भाऊ तिला काहीतरी गिफ्ट देतो. म्हणजे टोकन ऑफ रिमेंबरन्स. आजचा दिवस हा फार इम्पॉर्टंट दिवस आहे आणि ह्याची आठवण सदैव राहावी. आणि ही भाऊबीज का करतात, जी कोणी बहीण आपल्या भावाला ओवाळेल तर यम त्याचं संरक्षण करणार. आकाशात जेव्हा चंद्रकोर दिसते त्यावेळेला प्रत्येक बहिणीने आधी चंद्राला ओवाळायचं असतं आणि मग आपल्या भावाला. दुनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, दुनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊ डायारी, वेड्या बहिणीची रे वेडी माया. दुनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊ डायारी, वेड्या बहिणीची रे वेडी माया, वेड्या बहिणीची रे वेडी माया, वेड्या बहिणीची रे वेडी माया. पुढे पाहूयात, मराठी माणसांची दिवाळी ही दिवाळी अंकाशिवाय अधुरी असते. आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक दिवाळी अंक आमच्या सगळ्यांच्या भेटीला आलेत. चला बघूयात कोणती साहित्य मेजवानी तुमची वाट बघते. प्रकाशित केला जातोय आणि वितरणासाठी येत असतो, ज्याच्याबद्दल अनेक लोक वाचण्यासाठी उत्सुक असतात, ज्याच्यामध्येही अनेक वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेलं असतं आणि मोठमोठे लेखक किंवा कविता लिहिणारे असे आहेत, कवी आहेत जे यामध्ये लिहित असतात.
मग त्याचबरोबर मग कालनिर्णयाचाही देखील अंक आहे, ज्याच्यामध्ये दरवर्षी एक छान अभिनेते म्हणा किंवा कवी म्हणा त्याच्यामध्ये लिहित असतात. चपराक सारखा अंक आहे, ज्याच्यामध्ये अगदी परखडपणे एखादी मतं मांडली गेलेली असतात. मग ती सध्या चालू विषयांची असो किंवा अनेक वेगवेगळ्या विषयांवर त्यावर भाष्य केलेलं असतं. तसंच हा अन्नपूर्णासारखा अंक, आणि आता दिवाळी आहे म्हटल्यावर आपल्या घरी पाहुणे मंडळी येत असतात, अगदी मित्रमंडळी येत असतात, आणि त्यांच्या मनापर्यंत जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना छान छान खाऊ घालणं, आणि त्यासाठी हा अंक तर हवाच आहे. म्हणजे यासारखे अनेक अंक हे यंदा तुमच्या भेटीला आले आहेत. मग त्यासाठी रुचिरासारखा अंक असेल किंवा रुचीसारखा अंक असेल, ज्याच्यामध्ये अगदी छान छान पदार्थ तुम्ही बनवून घालू शकता पाहुण्यांना. एक आरोग्य विषयाचा असा एक अंक आहे की आपण धावपळीच्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला विसरतो. मग आपल्याला मोठं काही झालं की आपण अगदीच डॉक्टरांकडे जातो. सो त्याच्याऐवजी छान घरामध्ये छोटे छोटे नुस्खे केले आणि त्याचा उपयोग केला की आपल्याला त्याचा फायदाच होतो. त्यामुळे आरोग्यमसारखे असे अनेक अंक आहेत जे तुमच्या भेटीला आलेले आहेत. त्यानंतर राशी भविष्यासारखा असा अंक आहे जे काही आपण नेहमीच वृत्तपत्रांमध्ये बघत असतो आणि वाचत असतो की आजची राशी काय किंवा आपली राशी काय आणि आज आपल्याबरोबर काय होणार आहे. तर यामध्ये राशी भविष्यामध्ये देखील अनेक माहिती दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची व्यक्ती घरामधली म्हणजे बच्चे कंपनी. मंत्री गुलाबराव पाटील यांना आपण सभा गाजवणारे नेते म्हणून ओळखतो. त्यांनी मंचावर उभं राहावं आणि हजारो लाखोंची सभा गाजवावी हे गेली कित्येक वर्षांचं समीकरण आहे. आक्रमकपणा ही त्यांची ओळख आहे. पण हेच गुलाबराव पाटील जेव्हा रंगात येतात तेव्हा त्यांच्या तोंडून कव्वाली निघते. चढता सूरज धीरे धीरे ही अजीज नाजा यांची अजरामर कव्वाली गुलाबराव पाटील यांनी गायली आहे. यानंतर बघूयात देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. प्रसिद्ध अभिनेते समीर चौगुले यांनी या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत भारतीय लष्कराला सलाम केला. सगळ्यात आधी मी भारतीय जवानांसमोर, भारतीय सैनिकांसमोर नतमस्तक होतो. आयुष्यात आपल्याला सगळी ऋणं फेडता येतात, पण आपल्या भारतीय जवानांचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. खरं तर आपल्याला परिस्थितीचा अंदाजही नाही आहे ज्या परिस्थितीत ते आपल्या देशाचं रक्षण करत आहेत. मध्यंतरीच्या काळात मी लडाख इथे गेलो होतो एका शूटिंग निमित्ताने. तिकडे गेल्यावर मला कळलं की खरी बोचरी थंडी काय असते ते. आजपर्यंत आम्ही शहरी माणसं, आम्ही गुलाबी थंडीत राहायची आम्हाला सवय. थोडीशी थंडी वाजली की स्वेटर घालायचे, कानटोप्या घालायच्या, शाली पांघरायच्या. पण तिकडे गेल्यावर कळलं हाडं गोठवणारी थंडी काय असते. आणि त्या थंडीत सुद्धा आपले जवान स्वतःची पर्वा न करता 24 तास डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचं रक्षण करतायत. तिकडे गेल्यावर फक्त ऊर भरून येतो. तुम्ही त्या सगळ्या जवानांसमोर नतमस्तक होता. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मध्यंतरी मला एक संदेश आला होता सोशल मीडियावरून की मी आपल्या मराठा बटालियन जे आहे त्याचे मेजर आहे आणि मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि तुमच्या स्किट्स आम्ही बघतो महाराष्ट्राच्या हास्यचित्राच्या आणि आम्हाला खूप हसायला येतं. आणि 15 ते 20 मिनटं आम्ही एवढी हसण्यात घालवतो. आम्ही सगळे एकत्र येतो मराठा बटालियनचं आणि मी बघतो. माझ्या मते हा माझ्यासाठी आशीर्वाद आहे. आणि हा जेव्हा मेसेज मला मिळाला तो मेसेज माझ्याकडे मी अजूनही जपून ठेवलेला आहे एक आशीर्वाद म्हणून. तर त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की 15 मिनटं का होईना त्यांच्या चेहऱ्यावर मी हसू आणलं. तर मी पुन्हा एकदा सांगतो की या भारतीय सैन्याचा आणि भारतीय जवानांचा मला प्रचंड अभिमान आहे. मला कधी भारतीय सैन्यातले कोणीही भेटलं मी आवर्जून त्यांना भेटतो, त्यांचे आभार मानतो की आज तुम्ही आहात म्हणून आमचं अस्तित्व आहे. तर ही वेळ आहे या सर्व जवानांना आणि या सर्व सैनिकांसमोर नतमस्तक व्हायची. जय हिंद.